नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी मुगाची डाळ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यात टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून कुकरमध्ये शिजवून घेते. कढईत तेल घेतलेले गरम करायला. त्यात फोडणीला राई, जिरं आणि एक सुकी मिरची घालते तोडून. तेलात परतून घेते. 5-6 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घालते आणि परतून घेते. थोड्या वेळाने एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा शिजवून घेते. फोडणीला हिंग घालते आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते बारीक चिरलेली. इथे शिजवून घेतलेली मुगाची डाळ घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळ रवीने घोटून घेते. डाळ घोटून झालेली आहे. डाळीला छान उकळी काढून घेते. मुगाच्या डाळीला उकळी आलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. मुगाच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे एका छोट्या टोपामध्ये पाणी घेतलेले गरम करायला. त्यात भिजत घातलेला साबुदाणा शिजून घेते. साबुदाणा शिजलेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे. आता काढून घेते. इथे दूध घेतलेले आहे. दूध गरम करून थोडंसं आटून घेते. दूध आटलेलं आहे. त्यात शिजून घेतलेला साबुदाणा घालते आणि दुधामध्ये शिजून घेते. बारीक कापून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालते आणि उकळी काढून घेते. चवीप्रमाणे साखर घालते. साखर वितळल्यावर वेलची पावडर घालते आणि 2 मिनिटं उकळी काढून घेते. साबुदाण्याची खीर तयार आहे. इथे गवार घेतलेली आहे. धुवून हाताने तोडून घेतलेली आहे. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. कांदा शिजल्यावर बटाटा घालते तुकडे करून घेतलेला. त्यानंतर गवार घालून 2-3 मिनिटं कांद्यावर परतून घेते. भाजी परतून झाल्यावर त्यात लाल मसाला, हळद, थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. दोन 3 मिनिटं परतल्यावर थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं घालते. मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. बटाटा पण शिजलेला आहे. वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. गवार बटाट्याची भाजी तयार आहे. इथे पालक घेतलेला आहे. साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यातली थोडीशी कवळी पानं बाजूला काढून घेते. आणि बाकीचं उरलेलं पालक बारीक चिरून घेते अशा प्रकारे. त्यात थोडासा शेपू घेतलेला आहे साफ करून धुवून, तो पण बारीक चिरून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालते आणि कांदा परतून घेते. थोड्या वेळाने पालक आणि शेपू घालते आणि कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. भाजीला छान वाफ आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते.
3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. पालक शेपूची भाजी तयार आहे. इथे बाजूला काढून ठेवलेली पानं घेते, एकावर एक लावून घेते व्यवस्थित आणि दुमडून घेते आणि पातळ पातळ चिरून घेते. अशा प्रकारे पालक चिरून झालेला आहे. त्यात उभा चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओवा, सफेद तीळ, हळद, लाल मिरची पावडर, थोडंसं हिंग, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि थोडा वेळ बाजूला ठेवते. कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे. त्यात 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 2-3 चमचे बेसन घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून भजीसाठी पीठ तयार करून घेते. इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलात पालकची भजी तळायला ठेवते. अशा प्रकारे भजी तळायला ठेवलेली आहे. आता एका बाजूने शिजलेली आहे, आता दुसऱ्या बाजूने शिजायला ठेवते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून घेते आणि कुरकुरीत होईपर्यंत पालकची भजी फ्राय करून घेते. पालकची भजी झालेली आहे. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.